आता कुणाकुणाला माझ्यासारखा एवढा आळस येतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आळस का म्हणते हे तुम्हाला तर पुढे कळणारच आहे. आणि काय आहे ना, मी इकडे घेतली होती भज्जी बनवण्यासाठी, आणि त्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते ना मला मार्केटमधून आणायचं होतं. ते तर मी काय आणू शकत नव्हते बिकॉज ऑफ माय आळस. दुपारी ना मस्त आराम केला आणि त्याच्यानंतरला ना काहीतरी असं वेगळं खायचं मन होतं. मग त्यासाठीच ना घरामध्ये जे आहे त्याच साहित्यामध्ये ना मी ही भाजी बनवण्यासाठी घेतली होती. म्हटलं जर भज्जीमध्ये एवढे सगळे साहित्य टाकतो तर एवढी टेस्टी लागते, तर न टाकता किती टेस्टी लागेल. म्हणजे नाही का, जर माझ्यासारखं जर कोणी जर आळशी लोक ब्लॉग बघत असतील ना, जे आहेत त्याच इन्ग्रेडियंट्समध्ये जर काही करायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि बघून तुम्ही काहीतरी नाव सुचवा ह्या भाजीला. म्हणजे तसं तर मला तर एकदम टेस्टी लागत होती. म्हणजे दुपारचं जेवण ना एकदम प्रॉपर देसी स्टाईलमध्ये झालं होतं. खूप छान झाली होती, म्हणजे जे आहेत त्याच साहित्यामध्ये. आणि बघा आमची मोनिका डार्लिंग आलेली आहे. येते वेळेस एवढं एक चांगलं काम केलं होतं, जी की मला आवडते ती पेस्टी घेऊन आली होती. आणि आर्याला आणि प्रिन्शूला आवडते ती ऑरेंज घेऊन आली होती. 8 दिवसाच्या नंतरला ना आणखी घरामध्ये गोंधळ चालू होणार होता. तर ना 5 वाजता मस्त असा सनसेट बघितला, चहा घेतला आणि बाहेर गेली होती मार्केटमध्ये, जिकडे ना हर्ट आकाराचे ना बलून्स आले होते, जे आर्या बोलत होती आय लव्ह यू वाले बलून. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.